नमस्कार, मी अविनाश परांजपे. बऱ्याच दिवसांनी आपण एक व्हिडिओ बनवतो आहे. संस्कृत सुभाषित आहे, त्याचा अर्थ आणि त्याला अनुलक्षून काही उदाहरणं बघू. विषादप्यम अमृतम ग्राह्यम अमेध्यात अपि कांचनम अमित्रात अपि सद्वृत्तम बालाद अपि सुभाषितम. विष हे जर अमृताप्रमाणे परिणाम करणार असलं तर ते सुद्धा घ्यावं, प्यावं. जर सोनं अपवित्र गोष्टीमध्ये पडलेलं असलं तरीसुद्धा ते वापरायला हरकत नाही, ते घ्यावं वापरायला. जर आपल्या शत्रूपाशी एखादी चांगली गोष्ट असली, त्याचे आचरण एखाद्या गोष्टीत चांगलं असलं तर त्याचं आपण अनुकरण करावं. त्याच्यापासून काहीतरी चांगली गोष्ट शिकायला हरकत नाही, जरी तो शत्रू असला तर. आणि बालादपि सुभाषितम म्हणजे कधीकधी लहान मूलसुद्धा एखाद्या वयोवृद्ध आणि ज्ञानी माणसापेक्षा खूप काहीतरी चांगलं बोलून जातो. आता विषादप्यम अमृतम ग्राह्यम, सर्पदंशावरती जे औषध बनवलं जातं, इंजेक्शन बनवली जातात, ती सापाच्याच विषापासून बनवली जातात. भारतामध्ये साधारण 4 तऱ्हेचे विषारी साप असतात: मण्यार, फुरसं, नाग आणि घणस. ह्या विषारी सापांचं विष काढलं जातं आणि ते विष त्याचं निर्जलीकरण केलं जातं. निर्जलीकरण केल्यानंतर ते विष इंजेक्शनद्वारा सौम्य करून घोड्यांना दिलं जातं. आणि घोड्यांच्या रक्तामध्ये अँटीबॉडीज तयार होतात. अँटीबॉडीज म्हणजे काय तर घातक अणुजीव नष्ट करणारे आणि रक्तातच तयार होणारे एक द्रव्य म्हणजे अँटीबॉडीज. ह्या घोड्यांमध्ये ज्या अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात त्याच्यापासून सर्पदंशावरती उपचार करणारी इंजेक्शन्स बनवली जातात. ही हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये बनवली जातात. हाफकिन हा रशियन ज्यू होता आणि त्याने ह्या इन्स्टिट्यूटची स्थापना केली. त्याच्या नावाने ही इन्स्टिट्यूट आहे. ह्या सर्पदंशामुळे भारतामध्ये किंवा जगामध्ये साधारण 1,38,000 लोक दरवर्षी मृत्यू पावतात आणि उरलेल्या काही जणांना गंभीर स्वरूपाचे आजारसुद्धा होऊ शकतात. असो, विषादप्यम अमृतम ग्राह्यम अमेध्यात अपि कांचन. मेध म्हणजे यज्ञ, मेधा म्हणजे बुद्धी आणि मेध्य म्हणजे पवित्र. पूर्वींच्या काळी यज्ञ केले जायचे, तर मेध म्हणजे पवित्र आणि अमेध्य म्हणजे अपवित्र. एखाद्या अपवित्र गोष्टीमध्ये जर सोनं पडलेलं असलं तर ते घ्यावं. समजा विष्ठेमध्ये जरी सोनं पडलेलं असलं, सोन्याची अंगठी म्हणा किंवा दागिना पडलेला असला, तर तो आपण टाकून देत नाही. तो आपण चांगल्या पद्धतीने धुवून घेतो आणि वापरू शकतो. अमित्रात अपि सद्वृत्तम. बाबर मुघल वंशाचा संस्थापक, भारतामध्ये ज्याने मुघल साम्राज्य स्थापन केलं, त्याचं नाव जहीरुद्दीन मुहम्मद बाबर. इब्राहिम लोधीबरोबर त्याने युद्ध केलं आणि 1526 साली त्याने भारतावर राज्य स्थापन केलं. हा बाबर अत्यंत क्रूर होता. त्याने आपल्या हजारो देवळांचा विध्वंस केला, हिंदूंच्या कत्तली केल्या. त्याच्या आयुष्यामध्ये घडलेली एक गोष्ट जी आपल्याला उपदेशक ठरू शकते. त्याने एक लढाई जिंकली म्हणून त्याच्या सरदारांनी त्याची विजयी मिरवणूक काढायचं ठरवलं आणि मिरवणूक हत्तीवरून काढायची ठरवलं. हत्ती बोलावण्यात आला. हत्तीवरच्या अंबारीमध्ये बाबर बसला. हत्तीला खाली बसवतात आणि शिडीवरून बाबर अंबारीत बसला. अंबारीत बसल्यानंतर माहुताने हत्तीला चालवायला सुरुवात केली. बाबराने विचारलं की ह्या हत्तीचे लगाम कुठे आहेत, माझ्या हातात लगाम पाहिजे. तेव्हा माहूत म्हणाला की हत्तीला लगाम नसतात, अंकुश असतो आणि तो अंकुश माझ्या हातात असतो. त्या अंकुशाच्या जोरावर
मी हत्तीला पाहिजे तिकडे वळवू शकतो, घेऊन जाऊ शकतो. तेव्हा बाबर म्हणाला, नाही, ज्या प्राण्याची सूत्र माझ्या हातात नाहीत अशा प्राण्यावर मी बसणार नाही. मी अश्वारोही आहे. माझ्यासाठी घोडा आणा आणि घोड्यावरून माझी मिरवणूक काढा. म्हणजे ह्यापासून आपण एक बोध घेऊ शकतो की ज्या ध्येयाची सूत्रे, ज्या ध्येयाचे लगाम आपल्या हातात नाहीत, ती ध्येय आपण स्वीकारू नयेत किंवा आपल्या ध्येयाचे लगाम आपल्या हातात पाहिजेत. अमित्रात अपि सद्वृत्तम आणि बालाद अपि सुभाषितम. 100-125 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सुधांशू महाराजांच्या, म्हणजे ही गोष्ट सुधांशू महाराजांनी सांगितलेली आहे. सुधांशू महाराजांची दूरदर्शनवरच्या एका वाहिनीवरती सत्संगावर प्रवचन व्हायचे. त्याच्यात त्यांनी हा किस्सा सांगितलेला आहे. एका संस्थानामधले संस्थानिक आपल्या संस्थानातल्या एका शाळेला भेट देण्यासाठी गेले. शाळेला भेट दिली त्यांनी. शाळेतली स्वच्छता, टापटीप आणि आजूबाजूचा परिसर पाहून त्यांचं मन प्रसन्न झालं. शिक्षक जे होते त्यांची शिकवणीसुद्धा चांगली चालू होती. महाराज प्रसन्न झाले आणि त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या खिशातून 1-1 रुपया द्यायला सुरुवात केली. त्यावेळचा 1-1 रुपया 100-125 वर्षापूर्वी. सगळ्या विद्यार्थ्यांनी आनंदाने हसत हसत घेतला. विद्यार्थी खुश झाले. रुपया देत असताना एक विद्यार्थी मात्र म्हणाला, नग मला नग रुपया. महाराजांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, का रे बाबा, नग, माझ्याकडे रुपया दिलेला बघून माझा बाप मला पिटाई करेल माझी. का बरं? महाराजांनी विचारलं. कारण तो म्हणेल की 1 रुपया माझ्याजवळ कुठून आला आणि मी समजा सांगितलं की आपल्या संस्थांच्या महाराजांनी दिलेत तर त्याचा विश्वासच बसणार नाही. महाराज म्हणाले, का नाही विश्वास बसणार? कारण माझा बाप तुम्हाला लय मानतो. माझा बाप म्हणतो की आपला राजा लय उदार आहे. त्याला जर काही द्यायचं झालं तर तो 1 रुपया नाही देणार, तो ओंजळ भरून देईल. ज्या अर्थी तू 1 रुपयाच आणला आहेस त्या अर्थी तू चोरी करून आणला असशील आणि म्हणून माझा बाप पिटाई करेल माझी. त्या संस्थानाचे महाराज जे होते, संस्थानिक होते, ते ह्या विद्यार्थ्यावर खुश झाले आणि त्याला ओंजळ भरून नाणी दिली. असं आहे बालादपि सुभाषितम. विषादप्यम अमृतम ग्राह्यम अमेध्यादपि कांचनम अमित्रात अपि सद्वृत्तम बालादपि सुभाषितम. ह्या ठिकाणी आपण थांबूया. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असला तर आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.